खरी संपत्ती. एक साध्वी होती. ती नेहमी आध्यात्मिक साधनेत रमलेली असे. तिचं जीवन अत्यंत साधं होतं, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक विलक्षण शांतता आणि समाधान झळकत असे. तिला धन, वैभव किंवा मोठेपणाची कोणतीही हाव नव्हती. लोक तिच्याकडे पाहून म्हणत, इतकं साधं जीवन जगूनही ही स्त्री इतकी आनंदी कशी? एके दिवशी ती डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती. उंच डोंगर, हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा मंद आवाज आणि थंड वारा. सगळीकडे निसर्गाची सुंदरता पसरली होती. पण ऊन खूप कडक होते. बराच वेळ चालल्यामुळे ती दमली होती आणि तिला तहानही लागली होती. चालता चालता तिला एक छोटासा ओढा दिसला. स्वच्छ थंडगार पाणी खळखळत वाहत होतं. ती ओढ्याकाठी थांबली. तिने हातभर पाणी घेऊन तोंड धुतलं, गार पाणी पिऊन तहान भागवली आणि काही वेळ शांतपणे तिथे बसली. नंतर तिने आपल्या छोट्याशा पिशवीतून थोडं अन्न काढलं आणि साधेपणाने भोजन केलं. भोजन झाल्यावर ती उठणार इतक्यात तिची नजर पाण्यात चमकणाऱ्या एका वस्तूवर गेली. तिने जवळ जाऊन पाहिलं तर ते एक अतिशय मौल्यवान रत्न होतं. सूर्यप्रकाशात ते विलक्षण चमकत होतं. साध्वीने शांतपणे ते रत्न उचललं आणि आपल्या पिशवीत ठेवून ती पुन्हा प्रवासाला निघाली. दुसऱ्या दिवशी रस्त्यात तिला एक प्रवासी भेटला. तो खूप थकलेला आणि भुकेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि निराशा स्पष्ट दिसत होती. साध्वीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि त्याला बसायला सांगितलं. तिने आपल्या पिशवीतून उरलेलं अन्न काढलं आणि त्याला दिलं. भुकेलेल्या त्या प्रवाशाने कृतज्ञतेने अन्न खाल्लं. अन्न घेत असताना त्याची नजर अचानक पिशवीत ठेवलेल्या त्या चमकदार रत्नावर गेली. क्षणभर तो थबकला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. त्याला लगेच समजलं की ते रत्न अत्यंत मौल्यवान आहे. काही क्षण तो विचार करत राहिला आणि शेवटी धीर करून म्हणाला, माते, हे रत्न तुम्ही मला द्याल का? कोणताही विचार न करता, कोणतीही शंका न बाळगता साध्वीने ते रत्न हातात घेतलं आणि शांतपणे त्याच्या हातावर ठेवून दिलं. इतकं मौल्यवान रत्न इतक्या सहजपणे मिळाल्यामुळे प्रवासी अवाक झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. आनंदाने त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. त्याने साध्वीचे आभार मानले आणि तिथून निघून गेला. रस्ताभर त्याच्या मनात एकच विचार चालू होता. हे रत्न विकलं तर मला आयुष्यभरासाठी पुरेल इतका पैसा मिळेल. मी मोठं घर घेऊ शकेन, सुखात राहू शकेन, कोणतीही चिंता उरणार नाही. पण दिवस गेले तसे त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढू लागली. रत्न त्याच्याकडे होतं, पण मनात शांती नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या साध्वीचा शांत चेहरा येत होता. इतकं मौल्यवान रत्न देताना तिच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं, ना लोभ, ना भीती. उलट एक विलक्षण शांतता आणि समाधान होतं. प्रवासी विचार करू लागला, ज्या स्त्रीसाठी हे रत्न काहीच नाही, तिच्याकडे नक्कीच यापेक्षा अधिक मौल्यवान काहीतरी असणार. शेवटी त्याला चैन पडेना. काही दिवसांनी तो पुन्हा त्या साध्वीचा शोध घेत तिच्याकडे आला. साध्वी शांतपणे एका झाडाखाली ध्यान करत बसली होती. प्रवासी तिच्यासमोर आला. त्याने ते रत्न तिच्या हातात ठेवलं आणि नम्रपणे म्हणाला,
माते, हे रत्न तुम्ही परत घ्या. हे माझ्याकडे असूनही मला शांती मिळाली नाही. मी खूप पैसा कमावू शकलो असतो, सुखात जगू शकलो असतो, पण तुमच्या चेहऱ्यावर जी निर्मळ शांतता मी पाहिली ती मला कुठेच मिळाली नाही. तुम्ही इतक्या सहजपणे हे रत्न मला दिलत. त्या क्षणी तुमच्या मनात किंचितही मोह नव्हता. मला आता त्या रत्नापेक्षा तुमच्या मनातील ती शांतता हवी आहे. कृपा करून मला ती संपत्ती मिळवण्याचा मार्ग दाखवा. साध्वी हलकसं हसली. ती म्हणाली, मन शांत असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. पैसा माणसाच्या गरजा पूर्ण करू शकतो, भौतिक सुख देऊ शकतो, पण कायमची मनशांती विकत घेऊ शकत नाही. खरी संपत्ती ही बाहेर नसते, ती मनात असते. उदार विचार, समाधान, सहानुभूती आणि निस्पृह वृत्ती हीच माणसाची खरी श्रीमंती आहे. त्या दिवशी प्रवाशाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला. मनशांती मिळवण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो. पैसा भौतिक सुख देऊ शकतो, पण अंतःकरणातील समाधान देऊ शकत नाही. मनाची खरी शांती ही विचारांच्या समृद्धीने, उदार वृत्तीने आणि समाधानाने मिळते. भौतिक संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते आणि हीच खरी संपत्ती आहे. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.